माझं सासरचं घर मी तुम्हाला दाखवते. तर माझे तसे 2 सासर आहेत, सासरचे घरं आहेत. म्हणजे एक आहे पाबळला आणि एक आहे पारगावला. तर आज मी जे दाखवते ते पारगावचं आहे. इकडे सप्तशृंगी निवास म्हणून आहे आणि अगदी रोडलाच लागून घर आहे. तर आतमध्ये गेल्या गेल्या पोर्च आहे. तर थोडासा खाली आहे आणि एक वरती आहे. आता तुळस खाली घेतलेली आहे. त्यानंतर ना आतमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिले आहे तो म्हणजे हॉल. आणि आता सगळं हॉलचं वगैरे काम करून घेतलेलं आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर. तर छान असं घर झालेलं आहे. त्यानंतर ना राईट साईडला आतमध्ये गेल्यानंतर ना आहे किचन. आणि सगळे हे गावचे घर असल्यामुळे एकदम मोठे मोठ्या रूमा काढलेल्या आहेत किंवा घरं काढलेले आहेत. त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना आहे लेफ्ट साईडला एक टॉयलेट आहे आणि एक वॉशरूम आहे. सरळ पुढे गेल्यानंतर ना एक आहे बेडरूम, म्हणजे 2 बेडरूम आहे, पण हा त्यातला पहिला बेडरूम. तर इकडे आम्ही दोघं गेलो तर आम्ही झोपतो आणि सपोज जर माझा धीर आला तर तो, असं आम्ही सगळे सोबत तर कधीच येतो, पण जे कोणी असेल ते तिकडे झोपतं. आणि इकडे पुढे जो दुसरा बेडरूम दिलेला आहे तिथे देवघर केलेलं आहे. कारण की देव करणं आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं, म्हणून खूप मोठं असं देवघर केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळे देव ठेवलेले आहेत. देवघरापासून बाहेर गेल्यानंतर परत एक पोर्च आहे आणि वरती टेरेसला जाण्यासाठी तिथे जिना काढलेला आहे आणि त्या जिन्यापासून खालून आतमधून बाहेर जाण्यासाठी पण एक गेट काढलेला आहे. तर जास्त टेरेस कोणी वापरत नाही, कारण की ते म्हणजे पारगावला साखर कारखाना असल्यामुळे तिकडे काजळी आणि आमच्या अगदी जवळच आहे, त्याच्यामुळे काजळी खूप जास्त येते. आणि हे बघा कॉर्नरला तुम्हाला काजळी पण दिसते, त्यामुळे पूर्ण घर ब्लॅक होऊन जातं किंवा काळं होऊन जातं. आणि टेरेसवर जर तर गेलं ना तर टेरेस पूर्णच कंटिन्यू काळच असते. हे बघा कॉर्नरला तुम्हाला काजळी पडलेली दिसते आणि पायाला वगैरे लागली का पूर्ण घरभर होतं. त्याच्यामुळे टेरेस कोणी वापरतच नाही, म्हणजे बंदच असतं कंटिन्यू टेरेस. कधी काही काम असेल तरच, नाहीतर ते बंदच असतं. आणि आमचं जे घर आहे ना तर फ्रंट साईडला रोड आहे आणि बॅक साईडला शेती आहे. तर असं मध्ये छान वातावरणात आमचं घर आहे. तसं तर माझं पाबळ हे सासर आहे आणि पारगाव हे दुसरं आहे. म्हणजे माझे सासरे शिक्षक असल्यामुळे त्यांनी खूप वर्षांपूर्वी इकडे जागा घेतली आणि घरकाम म्हणजे घर बांधलं. त्यामुळे मग 2 सासर मला झालेले आहे, एक म्हणजे पाबळला आणि एक म्हणजे पारगावला. तर पाबळचं सुद्धा मी घर तुम्हाला दाखवेल. तर आता मी तुम्हाला दाखवते तो बॅक साईडचा एरिया दाखवते. आपली गाडी बाहेर उभी आहे किया आणि इकडे पप्पांची गाडी आहे. तर तिकडनं म्हणजे राईट साईडने आतमध्ये एंट्री केल्या राईट साईडने आतमध्ये पुढे गेल्यानंतर बॅक साईडला जाता येतं. आता इकडे पूर्ण क्लीन केले, नाहीतर इकडे सुद्धा खूप सगळे झाडं वगैरे लावलेले होते, पण आता सगळं क्लीन केलेलं आहे. फक्त 2-3च झाडं ठेवले, एक म्हणजे लिंबूचं, एक आवळ्याचं, म्हणजे आयुर्वेदिकच झाडं फक्त तिथे ठेवलेले आहेत आणि छोटे छोटे रोपं आहेत बाजूने. तर असं सगळं आमचं घर आहे पारगावचं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं सासरचं घर हे कमेंटमध्ये नक्की सांगा.